एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. तुम्ही बघत आहात एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण, भाग क्रमांक 26. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण भेटलो आहोत डॉक्टर मुंडे काका, विजू होले, मधुकर काळे आणि विठ्ठल चव्हाण यांना. आणि आजचा हा 26वा एपिसोड. तर बघूयात आज आपल्या भेटीला कोण कोण आहे. आज माझ्या मित्राचे काका, मी पण काकाच म्हणायचो आणि काकाच आहेत आमचे, अभिमन्यू लाटे. माझा मित्र दीपक लाटे, महेंद्र लाटे यांचे काका. यांना पण मी नाटकातच खलनायकाचा रोल करताना बघितलं आणि खूप म्हणजे सौभाग्य माझं की त्यांचे काही नाटक मी बघू शकलो. मस्त गप्पा करूयात. अभिमन्यू लाटे. लाटे काका, कसं तुमचा काळ होता हो नाटकाचा? माझं सगळ्यात पहिलं नाटक होतं दुश्मन. रवी नायडू हे ना, मुत्यालू. मुत्यालूचे रवी मुलगा, त्याने मला हुडकलं आणि आणलं नाटकात. बरं, मला असं सोबतचे होते तुम्ही शिक्षणासाठी? एका क्लासमध्ये होते, शाळेत होता एका ठिकाणी? नाही झालं ना माझं. म्हणजे 12वी झाल्यानंतर काही काळ इकडे होतो, त्या पिरियडची गोष्ट आहे. त्या पिरियडात मी 3 नाटकं केले. तर दुश्मन हे नाटक माझं सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात प्रभावी. कसला रोल होता त्यामध्ये? विलनचा. अच्छा, विलन. एखादा डायलॉग आठवतो का? मला ही दाढी मिशी नव्हती. हां. रवीने आर्टिस्ट तो रवी आर्टिस्ट होता. त्यानं मस्त इथलं, त्याने हे इतकीच दाढी करायची तयार. आणि माझ्या जे एंट्री होती, प्रत्येक एंट्रीला वेगळा सेम ड्रेस, सेम बूट, सेम हाईट, हां. म्हणजे असं. अच्छा, जेवढ्या तुमचा प्रवेश होता, हा एक प्रवेश दुसरा प्रवेश, त्याला वेगवेगळ्या लुक मध्ये पण तसं वेगवेगळे ड्रेस होते. हा, ते एकच प्याला. एखादा डायलॉग आठवतो त्यातला? एकच प्याला टाईप नाटक होतं. एकच प्याला जसं आहे ना तसं. रवीची भूमिका होती तो त्यातला हिरो, आणि स्त्री पार्ट होतो कृष्णा स्वामी. अच्छा, ते आज नाही आहेत. कृष्णा स्वामी, दिलीप स्वामी, कृष्णा स्वामी, रमाताई, विजूताई, सुवर्णाताई आणि कृष्णा आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना पण आज आठवण करतोय. हा, कृष्णा. तर तिचा लेडीज रोल. 3च पार्ट आमचे मेन, बाकी सगळे चिल्लर. हां हां. तर ते एकच प्याल्यात जसं तो दुसरा विलन त्या हिला हे देते, त्रास देते, तसा मी त्रास द्यायचा तिला. ओके. आणि समोरच्या लोकांनी मला शिव्या द्यायच्या. हां, एवढं म्हणजे प्रेक्षकांनी. आणि ह्याचे मामा होते. मामा म्हणले, तू नव्हताच नाटकात. अच्छा, म्हणजे एवढं तू रोल कुठं होता म्हणे तुझा? एवढं तुमचा लुक चेंज केला होता. त्या रवीने लुक चेंज केला. खूप चांगलं. रवी, असे माझे त्या नाटकाचे 10 ते 12 प्रयोग झाले. क्या बात है. हा, त्यानंतर रक्ताचा टिळा, त्यात अशोक वाल हे होता, जे लेडीज पार्ट होता आमचं. अच्छा अच्छा अच्छा. महबूब होता पठाण, महबूब पठाण, अमतुल्ला होता. हे नंतर रक्ताचा टिळा. रक्ताचा टिळा. मित्रांनो, ते एक कांबळे म्हणून होता, विलास कांबळे. हां हां. ते डाकू, लाखन डाकू. मित्रांनो, रवी पेंटर, मी त्यांच्या फॅमिलीचं बरंच हे केलेलं. त्याचे शिवकैलास खूप चांगला आर्टिस्ट, ज्यांनी शिवकैलासला घेऊनच मुंडे काकांनी हे केलेलं. आज शिवकैलास येणार होता पण थोडंसं उशीर झाला, तर ते येऊ शकले नाही. थोडीशी तब्येत, पण ते येण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण आज ते आपल्या सोबत राहिले नाही. शिवकैलास झाले. त्यांचा एक बंधू आहे शिवराज, यांची वाईफ आजही सिनेमामध्ये, साऊथच्या सिनेमामध्ये, सिरियलमध्ये ॲक्टिंग करते. मी तिचे काही फुटेजेस आणि काही फोटोज तुम्हाला दाखवतो. नंतर ह्याच्या स्त्री पार्टामध्ये मी हात तोडून घेण्याचा रोल, मला आठवत नाही ते नाटकाचं नाव काय होतं, देवात्मा नावाचं नाटक होतं. त्यासाठी आम्ही असं तयार केलं की एक शर्ट वेगळं तयार केलं, कापून घेतल्या, हात कापून घेतल्याचं असं. ओके ओके. ठाकूर बन गए शोले की. दरवेळेला रक्तात टाकायचं त्याच्यामध्ये, आणि ऍक्च्युली ते रक्त म्हणजे असं रक्त तयार झाल्यासारखं वाटायचं एकदम ऍक्च्युली. ते असे 3 नाटकं केली मी. तोच नाटक फक्त मी विलनचा रोल नाही केला, बरं, तिच्या भायाचा रोल केला समजा. म्हणजे थोडासा ट्रेजेडी फॅमिली रोल होता. हो. मस्त एकदम. मस्त एकदम. आणि ते आवडलं. आणि सोपानराव, म्हणजे पहिलं नाटक आमचं जे होतं दुश्मन, ते पाहिलं की सोपानराव म्हणले, आजपासून मी नाटक करणार. त्यांचं नाटक होतं कशात काय फाटक्यात पाय. अच्छा, फार गाजलेलं नाटक. गाजलेलं नाटक होतं. पण दोन्हीचं टेन्शनला म्हणजे हे लागली कॉम्पिटिशन, त्याच्यात आमचं ते नाटक फर्स्ट आलं, दुश्मन. ओके. हां. आणि मग तेव्हापासून सोपानराव म्हणले, मी तुमचा आता डायरेक्टर राहणार. क्या बात. आणि मग तेव्हापासून सोपानराव आमचे थँक्यू डायरेक्टर. सो मच सर, थँक्यू सो मच. अभिमन्यू सरांशी, काकांशी मस्त गप्पा, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. आज माझ्यासोबत परत एक लेजेंडरी, एक दिग्गज, खैर मोहम्मद पठाण. बघा, तुम्हाला सांगतो, खैर मोहम्मद पठाण
आणि सादिक शेख आणि अमतुल्ला, इनकी है ना लहजा, इनकी बात करने का स्टाइल जो है वो उर्दू लहजा था, उसके बावजूद वो मराठी डायलॉग्स इतने फ्लूएंटली बोलते थे, कभी भी नहीं समझ में आया कि खैर मोहम्मद को, बाबू को और अमतुल्ला जी को मराठी में दिक्कत, क्योंकि वहाँ हिंदी नाटक कौन देखेगा ना, तो मराठी के ऐसे ऐसे हार्ड हार्ड डायलॉग्स और लंबे लंबे करीब 2-2 3-3 मिनट चलने वाले डायलॉग्स एक ही टेक में बोलने वाले, स्टेज पे खड़े रहने वाले कलाकार, जिसमें हमारे खैर मोहम्मद पठान साहब। खैर जी, आपका कैसा सफ़र रहा? मैं दुकान पे काम करते करते ऐसा नाटक देखने का मेरे को शौक लग गया। हाँ, अच्छा, ये लोगों का नाटक हाँ, देख लोगों का। इसके पहले सावंगी में नाटक बिठाते थे, मुंदा जी चौहान, ये वो ऐतिहासिक नाटक रहते थे। अच्छा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अच्छा, अच्छा, इनके मैं तो नाटक, सब, हाँ, वो सब। मैं हमेशा देखने जाता था। हाँ हाँ मेरे को मालूम है, अपन भी कुछ तो भी रोल करना। हाँ हाँ। फिर बाद में हमारे गांव में मुरुमखेड़े में एक नाटक बिठाया हमने, छोटा सा, ये कांसी का बिठाए थे, वहाँ से चालू होगा। फिर उसके बाद में जय बौद्ध बोल के एक नाटक बिठाए, बच्चे बच्चों में बिठाए थे अप्रैल के टाइम में। फिर उसके बाद में का गरीबा से रक्त पिता, ये कौन से साल की बात कर रहे हैं आप? ये कम से कम 75-76 की बात है। अच्छा, मतलब इनके नाटकों हाँ, की बात इनके की। पहले की, ये संस्था खड़ी होने के पहले की। अरे बाप रे, हाँ उसके पहले भी हाँ, नाटक हुआ करते थे? हाँ, हाँ, ये ना छोटे हाँ। छोटे थे ना। तो इनकी संस्था बाद में हो अच्छा, गई। मैं एक पूछना चाहता हूँ, आप एल्दरी कब आए? ये डैम के पीरियड में आए। आपका मतलब क्या व्यवसाय था यहाँ पे, मतलब आपके पापा का? यहाँ पर हम आ गए, यहाँ पर हमारे दादाजी मैकेनिकल में, गैरेज में? गैरेज में अच्छा वॉचमैन थे। अच्छा, आपके लोगों ने, आपके घर वालों ने रोका नहीं कि यार ये फील्ड में क्यों जा रहा है, तो नहीं, नाटक नहीं, वाटक? वैसा कुछ नहीं वैसा। उस जमाने में था ही नहीं, नहीं। नहीं, कुछ नहीं था। तुमने एक मारवाड़ी का रोल किया था, वो एक हाँ। कौन सी नाटक था वो? वो अत्याचार नाटक में, अत्याचार नाटक में भी मारवाड़ी का रोल किया। उसके बाद में फिर और नाटक बिठाया हमने, का लाच वशीला भ्रष्टाचार। हाँ, लाच हाँ। वशीला भ्रष्टाचार। हाँ, तो उसमें एक बार क्या होगा, सामगी के स्कूल में हमारी प्रैक्टिस प्रैक्टिस चालू थी। अब वो स्वपन राव का कैसा था, पूरा पाठ करने का, उसके बाद में एक एक अंक, आज एक अंक, दूसरा अंक, ऐसे 3 दिन आने के खाली हो। फिर उसके बाद में एक रजिस्टर लेके मुंडे साहब कैसे बैठे वैसे उन्होंने बैठने के, और हमारी तालीम शाम में चालू रहने की। तीसरे दिन में कपड़े हाँ। फेंक देने की। तालीम चालू, उन्हें सबका लिख के दिए, इसका ये चुका, इसका ये चुका, इसका ये चुका। अब सबका उन्होंने बोले, मेरा बोल रहे नहीं, हाँ मारवाड़ी का। मैंने वो चुपड़ी फिपड़ी सब घर पे तैयार कर रहा था, हाँ नोटा के बंडल ये वो। हाँ। हाँ, मैं बोला सर मेरा, बोला काय सांगू म्हणे, माया डोक्याच्या बाहेर केलं म्हणे तो। क्या बात है, ताली एक बार खैर जी के लिए। फिर बाद में उन्होंने मेरे को डायरेक्शन कभी दिए नहीं, ये विठल राव साहब में इनको पूछो। कि तुम्हारा सराउंडिंग मराठी होने की वजह से? मराठी आहे ना. माझं पूर्ण आयुष्यात मराठीतच क्या गेलेलं बात आहे, आहे की. जोरदार टाळ्या खैर सर. आता जवळजवळ मला 30-35 वर्ष सुभाष आप्पाच्या दुकानावर आहे, माझं सगळं मराठीत बोलणं भाषेने. अच्छा अच्छा त्याच्या अगोदर मी मारवाडी येत होतो बाबूलाजीच्या इथं, हं. 13-14 वर्ष तिथंच होतो. अच्छा, मला मारवाडी भाषा तिथं येत होती. बर. हां, त्याच्यानंतर मला आमचे जिंतूरचे पाहुणे आले नाटक पाहायला, क्या बात आहे. आणि नाटक पाहिल्याच्या नंतर शेवटी ते मागं आले आणि म्हणे तुम्ही आहेत का म्हणे. मी म्हणलं कोण दिसायला म्हणलं. अच्छा, अच्छा. नंतर ओळखलं नाही आमचं त्यांनी हां तुम्हाला? ओळखलं नाही. नंतर सलाम वालेकुम सलाम आमचं नंतर झालं. क्या बात है, हां. थैंक यू सो हाँ. मच. खैर भाई के लिए एक जोरदार तालियां हो जाए एक बार. आणि चव्हाण सर वारले ती आपले चव्हाण सर, चव्हाण गुरुजी होते जे आपले त्याने सुद्धा मला ओळखलं नाही. आणि नंतर मी दुकानावर सामानासाठी म्हणजे नाटकात तू होता का रे म्हणली ती. मी म्हणलं हो सर. म्हणे मला ओळखू आलं नाही म्हणले. मी म्हणलं मारवाड्याचं पण मीच केलं म्हणलं. क्या बात है, बहुत अच्छा. म्हणजे काय ना, किरदार त्या काळात ओळखू आणि त्यावेळेस कर. तालीम करायची तर मी दुकानावर 8 वाजली की तसाच तालमेल जायचो. नंतर 12-1 वाजता म्हणजे तुमचं आयुष्य दुकानातच काम करण्यामध्ये आयुष्य गेलं. दुकानातच गेलं पूर्ण. क्या बात आहे, खूप सुंदर. खैरजी आणि त्यांचा प्रवास नाटकाचा, काय मस्त अनुभव आहेत बघा त्या काळातले. काही काही गोष्टी थोड्याशा ह्या वाटत असतील, पण त्या काळामध्ये एंटरटेनमेंटचं काही एक साधन नव्हतं. साधन नसताना ह्या सगळ्या गोष्टी करणं, आणि काय होतं ना की आज 2 आंखें होने के बाद भी अंधे का रोल कर रहे हैं यार लोग. खैर साहब से बहुत अच्छी बातें की, खूप सुंदर असं त्यांनी बोललेलं आहे. आणि आज एक खूप चांगला लेजेंडरी माझ्यासोबत आहे. आणि काय होतं ना, कधी कधी माणूस खचकतो काही काही गोष्टीनं. मला आठवतं अशोक भाले यांचा एक 7-8-10 वर्षापूर्वी खूप मेजर ॲक्सिडेंट झाला बरं का. म्हणजे खूप त्यांच्या मेजर हाडांना इजा झाली. मला असं वाटलं नव्हतं की परत हा कलाकार आम्हाला पाहायला भेटेल किंवा उभा राहील आपल्या पायावर.
आजही टकाटक आहे आणि वयाचं भान नाही आणि असला माणूस पाहायला मिळणार नाही. आजही ॲक्टिंग कार्य याच्यामध्ये कार्यरत आहे. आपल्या आतला किडा, आपल्या आतला कलाकार त्यांनी मरू दिलेला नाही आहे आणि यांना बघून मी घडलो आहे आणि मी पण मरू देणार नाही. तर आज मस्त गप्पा करूयात अशोक भालेंशी. अशोक भाले सर, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम एक आठवण सोने क्षणाची ह्या ग्रुपचं मी अभिनंदन करतो. थँक्यू सर. सर, कसा ॲक्टिंगचा प्रवास तुमचा? मी ज्या वेळेला एलदरीमध्ये शिक्षण घेत होतो 77-78मध्ये एक मराठी नाटक बसवण्याचा मोह झाला शाळेमध्ये. तेव्हा आम्हाला एक मंडगी सर म्हणून नावाचे होते, हां. मुळे सर होते. तर त्यांनी त्यावेळेला कॅम्प जे हे होतं ते फार मोठं नाव होतं. यांनी भरलेलं होतं. बरं. मोठं धरण असल्यामुळे या ठिकाणी कर्मचारी स्टॉप फार मोठ्या प्रमाणात राहत होता. बरं. त्यावेळेला आम्हाला फक्त म्हणजे नाटकाचा शौक कसा लागला, शाळेमध्ये मी कॉमेडीपणा करायचो आणि ह्या ठिकाणी इरिगेशनचं एक ऑफिस आणि एक MSBचं ऑफिस, हे दोन्ही ऑफिसमध्ये त्यांच्या स्पर्धा चालायच्या नाटकांच्या. त्यावेळेला मला शिक्षकांनी सांगितलं, मला म्हणे अशोक तुला एक नाटकामध्ये काम करावं लागेल म्हणे. तर म्हटलं सर चालेल, करेल म्हणलं, काय हरकत नाही म्हटलं. तर माझी नाटकाची सुरुवात लव लवर जिंदाबाद, क्या बात. लव लवर जिंदाबाद या नाटकापासून माझी सुरुवात केलेली. मी लेडीज रोल केलेला त्यावेळेला. आई शपथ. क्या बात आहे. आणि म्हणजे हे मला माझ्या माहित नाही. कॉम्पिटिशन कोणतं मध्ये वर्ष असेल हे अंदाजे? 78 अरे बाप. 77-78. नाही, मला तेवढं तर नाही आठवत पण. आणि त्यावेळेला माझ्या कॉम्पिटिशनमध्ये विजया स्वामी म्हणून, ती माझी क्लासमेट, अच्छा अच्छा. स्वामी आता कृष्णाची बहीण. कृष्णाची बहीण. कृष्णाची बहीण विजया स्वामी, त्यांनी पण ती नाटकात माझी काम केलं. क्लासमेट. तर तिचं नाटक होतं सासरा मागतो आसरा. त्याच काळामध्ये. त्याच काळामध्ये कॉम्पिटिशन आमचं चालायचं. तर त्या नाटकामध्ये कारामुंगी साहेब होते. क्या बात. त्यांच्या नाटकामध्ये तिचे वडील कारामुंगे हां. आणि माझे वडील अंबादास पवार, बरं. शिवाजी पितेचे ना, टी ए जाधव पण करायचे ना? टी ए जाधव सुद्धा होते. क्या बात. हां. तर त्या नाटकाच्या वेळेला माझी सुरुवात झालेली तुमच्या माहितीसाठी खरं सांगायचं म्हणजे. नाही, रंगीत तालीम म्हणजे काय? आता तुम्ही रोज तालीम करता ती तालीम, पण रंगीत तालीम, कलरफुल तालीम म्हणजे तुम्ही युनिफॉर्म सहित त्या दिवशी सगळे युनिफॉर्म जो कॅरेक्टर आहे तसा बनायचा, पूर्ण मेकअप सहित, म्हणजे अक्षरशः नाटकच समजा. पूर्ण पूर्ण ओके ओके. त्या हिशोबाने ते रंगीत तालीम करत होतो. नाटकामध्ये करत बसलो. रक्ताचा टिळा. रक्ताच्या टिळ्यामध्ये मला वाटतं ते शिव कैलास हे होते, बाबू बाबूभाई होते, विठ्ठलराव होते आणि अमतुल्ला होता. मला म्हणजे असा छंद होता की तो चला चित्रपट पाहायला जायचा. मग ते पहा तुम्ही कलाकार हे करायचो चला म्हणायचं. मग त्यावेळेस दादा कोंडके ते कॉमेडी खूप राहायची. हा. क्या बात. त्यावेळेला म्हटलं चला आपल्याला जवळ दादा कोंडके असे करत म्हटलं आपण काय करू शकत अच्छा, नाही. म्हणजे तुम्ही कॉमेडी करू की तर मी त्याच्यानंतर मग काही कॉमेडी रोल केले मराठी मला नाटकामध्ये. आठवतात ते कॉमेडी रोलच आठवतात. मग ते करता करता मी म्हटलं चला एक दिवशी आपल्याला चित्रपटामध्ये पदार्पण करायचं, बघायचं म्हणलं चित्रपटामध्ये कसं काम मिळत नाही आपल्याला पाहून. अच्छा, मग हा काळ म्हणजे नंतरचा का? मग नंतरचा नाटक झाल्याच्या नंतरचा मग हे केला. फिल्म लाईन मध्ये आला. मग फिल्म लाईनमध्ये घुसलो. फिल्म लाईनमध्ये गेल्यानंतर मग सुरुवातीला मी तुमच्या माहितीसाठी सुरुवातीला गेलो नाशिकला. बरं. एक मराठी चित्रपटात ऑडिशन ठेवलं होतं. ऑडिशनला गेलो, बघितलं. ऑडिशन तिथे काही मिळालं, चान्स भेटला नाही. अच्छा, म्हणजे सिलेक्शन नाही झालं. सिलेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर पुन्हा आलो. त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो, पुण्याला सुद्धा सिलेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर मग मी पुन्हा एकदा मुंबईला गेलो. मुंबईला गेल्याच्या नंतर तिथे एका चित्रपटामध्ये माझं सिलेक्शन झालं. क्या बात. कुठला सिनेमा? तुमचं सत्य, मोहन जोशी बरोबर. क्या बात. मस्त लेजेंडरी हां, ॲक्टर्स आहेत. तर मी मोहन जोशी बरोबर सुद्धा काम केलेलं आहे बरं. थोडक्यात सांगितमध्ये. मग त्याच्यानंतर आमचे एक माझे मित्र अतुल शेबे म्हणून होते औरंगाबादला. बरं. मग त्यांनी त्याच्यानंतर काय केलं, हीच पोरगी पाहिजे ह्या मराठी चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. ओके. मग त्याच्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी वास्तविक पाहता चपराशाचा रोल दिला होता. हम्म. त्या चित्रपटामध्ये चपराशाचा रोल दिला होता की त्याच्यामध्ये अशोक शिंदे आहे, निशा पुरळीकर आहे, गौरी हो, हो, पंडित हो. आहे. ते सिनेमा आजही तो आहे. तुम्ही युट्यूबला बघू शकता, आहे तो सिनेमा. तर त्याच्यामध्ये काय झालं, मग मला चपराशाचा रोल त्यांनी दिल्याच्यानंतर मग जो रोल फकीराचा रोल जो होता तो समोरच्याला दिला होता, त्यांना तो जमला नाही. क्या बात आहे. त्यांना तो न जमल्यामुळे डायरेक्टरने मला सांगितलं, अशोक जे म्हणे हे रोल तुम्ही करा म्हणे. बरं. अशोक म्हणे तुम्ही हा रोल करा, कारण माझी फ्रेंडकडे पाहिला तर पहिल्यापासून म्हणजे मला हे करायचे ओके नव्हते. ओके. तर मग ठीक आहे म्हटलं मी करतो सर. मग त्याच्यानंतर मी तो चित्रपट केला. चित्रपट केल्यानंतर थोडंसं मग मला लोकांनी म्हणजे सुरुवातीला मी थिएटरमध्ये म्हणजे पडद्यावर येण्याच्या अगोदर लोक हसत होते मला. हां. अरे म्हणे हे याला कुठे पिक्चरमध्ये घेणार आहे तो, याला कुठे संधी मिळणार आहे. हां. मग ज्यावेळेस माझे बॅनर लागले, पोस्टर्स लागले. पोस्टर लागले, त्याच्यानंतर लोकांना कळालं की आहे. नाही नाही, कलाकार काय ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशोक सरांचं किसी ने क्या बोला उससे बेहतर कि मैंने क्या किया.
क्या होता है ना, मैंने अशोक सर का संघर्ष देखा है। आज उनकी जो एनर्जी, बात करने का स्टाइल, वो भले ही कुछ अलग लग रहा हो, लेकिन सच में आप वो फिल्म देखो यूट्यूब पे, हीच पोरगी पाहिजे, वो ते काय त्यांचं जाजू जाजू ब्रदर्स, उनका एक प्रोडक्शन है, वो औरंगाबाद से रिलीज़ हुआ। 70 mm की फिल्म है दोस्तों। 70 mm की फिल्म क्या होती है ना, कि जैसे वो फिल्म फॉर्मेट में बनी हुई फिल्म है, बहुत बड़ी बात होती है। आज क्या है ना कि आप देखने के वीडियोग्राफी मोबाइल में हो जा रही है, फिल्में DSLR पे हो जा रही है, डेटा फॉर्मेट में आ रही है, लेकिन वो बाकायदा सेंसरेड फिल्म 70 mm के फिल्म रील पे आई हुई फिल्म है। आज भी आप यूट्यूब पे उसका अगर आप सर्च करेंगे तो अशोक भाले उसमें नज़र आएंगे। मैंने खुद देखा, वो एक फ़कीर का गाना है, पूरा गाना इनके ऊपर फिल्म आया हुआ है, बहुत अच्छा है। सर त्यानंतर तुम्ही आणखी काही फिल्मला त्याच्यानंतर केलं ना, घाईत घाई लगीन घाई. बरं, मग ते पडद्यापर्यंत आले नाही फिल्म? नाही, ते सध्या नाही आले आता. येण्यात आहे. येण्याचं आहे त्याच्यामध्ये. बरं. आणि आता काल परवाचं म्हणजे कालच जाऊन आलो अमरावतीला. बाप हो तो बाप एक हिंदी चित्रपट आहे, त्याचं कालचं ॲग्रीमेंट करून आलो मी त्याचा. क्या बात आहे. त्यात काय म्हणजे त्याच्या 22 तारखेला shoot प्रोड्युसर चालू आहे. ऍक्टरच आहात तुम्ही त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये खलनायकाची भूमिका आहे माझी. म्हणजे ऍक्टरच ना, ऍक्टरच. खलनायक. बघा, छोटा खलनायक मतलब छोटा धमाका, छोटा बाकिट बड़ा धमाका आज हमारे फिल्मों में कार्यरत है। देखो, चेहरा, हाइट और ये मायने नहीं रखती, आपकी सूरत से ज़्यादा आपकी सीरत को बहुत ज़्यादा वैल्यू एक्टिंग लाइन में दिया जाता है। वैसे अशोक भाले जी हमारे साथ, इनके साथ बात करने में बहुत अच्छा लगा। अमतुल्ला जी, थँक्यू. अशोक भाले जी के बाद नंबर आता है एक बेस्ट राइटर, डायरेक्टर और एक बहुत अच्छा एक्टर। आज थोड़ा सा हालात से खसक गया है, लेकिन जज्बात आज भी वैसे है। अमतुल्ला जी हमारे साथ हैं। अमतुल्ला भाई, कैसे लग रहा है आज? आप कैसी तबीयत आपकी? आज मला सर्व जुने मित्र आणि कलावंत आणि आमच्या नटेश्वर कला मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब मुंडे साहेब इथे उपस्थित आहे. यांना सर्वांना बघून मला आज फार आनंद होत आहे. क्या बात. फार वर्षानंतर ही सर्व मंडळी आपण एकत्रित केले, ह्याबद्दल एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण आणि प्रस्तुतकर्ता सोहन कुमार यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन येलदरीतर्फे आमच्या सर्व कलाकारातर्फे करतो. ॲक्टिंग या लाईनमध्ये तुमचं परिवार म्हणजे कुठेही थांग ना पत्ता, नाटकाशी काही घेणं देणं नसताना तुम्ही ॲक्टिंगकडे कसे वळला हो? एक फार जुनी आठवण आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये परभणी जिल्हा पातळीवर नाट्यस्पर्धा होत्या शाळेच्या. तर त्यावेळेस येलदिरीच्या शाळेमधून एक नाटक बसविलं होतं, त्रिकोणाची चौथी बाजू. त्रिकोणाची चौथी बाजू. ये कैसा नाटक हुआ भाई, त्रिकोणाची चौथी बाजू? लेखक डायरेक्टर होते पोरे गुरुजी आणि त्यावेळेस मुख्याध्यापक होते पुळजकर सर. आणि त्यावेळेस त्यांना एक रोल कमी पडला होता. तर त्यावेळेस शाळेमध्ये सर होते काजी सर म्हणून. अच्छा. तर काजी सरनं पोरे सरला काय म्हणले, अरे तू अमतुल्लाला का घेत नाही, ते जास्त बळबळ करतो. अच्छा. तर पोरे सर काय म्हणले, अरे बोले ते कुछ समजता क्या, मुसलमानानं कधी मराठी नाटकात काम केलं का. अच्छा. ते शब्द मी ऐकले. तुमको लगा अब तो करके बताऊंगा. जिद्द. मी म्हणलं आपण का करू शकत नाही. हां. तर त्यावेळेस मग आम्ही काय केलं, निमकर यांनी मंडळी मुंबई नाटकाचे पुस्तकं पाठवत होते. बरं. तर त्यांना मी पत्र लिहिलं. त्यांनी नाटकाची सूची पाठवली, अच्छा, म्हणजे स्क्रिप्ट, नाटकों की लिस्ट की भाई नाटकाची लिस्ट पाठवली. अच्छा, त्यातलं नाटक तुम्ही त्याच्यामध्ये मी एक नाटक चॉईस केलं. पहिलं नाटक दुश्मन. त्याच्यामध्ये अभिमन्यू लाटे यांनी पण काम केलं, मधू काळे, मधू नव्हतं. ते नाटक मी मागविलं. मी घरीच वाचू लागलो, हे करू लागलो. त्यानं रवींद्र नागनला कळालं, रवींद्र पेंटर. हां. तर मग त्यांनी शिवकैलास माझा मित्र आहे, त्यांना बोलून घेतलं, हे केलं की बाबा आम्ही तुला बी थोडंसं ह्याच्यामध्ये रोल देऊ. त्यांनी मला थोडंसं रोल दिलं. त्याच्यामध्ये वसुंधरा कृष्णाची जे रोल करत होतं लेडीज, त्याचं नाव होतं वसुंधरा. त्या नाटकामध्ये सर्जेराव होडबे होते का? नाही, सर्जेराव होडबे कृष्णाचं नाटक करून काही करायचं, तो कुठलं नाटक होतं? नाही, ते बघतोय मेला. कसा चोरून बघतो मेला, फुलं पेरलं, येळं उगवलं, क्या बात है. फटाकळी, हे सोपानरावनं विनोदी प्रधान सादर केलेली नाटक. क्या बात है. मग त्याच्यानंतर काय झालं, मग रवींद्र माझ्या घरी आला पेंटर. अरे तूने कोणता किताब लाया, बोले देना, बोले तिको भी रोल देते हम थोडासा. तर त्यांनी मला त्याच्यामध्ये वसुंधराच्या भावाचा रोल दिलं. निलेश म्हणून नाव होतं.
छोटीशीच भूमिका होती. माझी एंट्री पहिलं आमचं नाटक सिद्धेश्वरला झालं. बर. माझी एंट्रीची मी वाट पाहू लागलो. वाट पाहिली, माझं एंट्री करायची. ताई मी आलो, माझा पहिला डायलॉग. ते पाईपानं स्टेज बांधलेलं होतं, पाईप वगैरे लावले होते. पळत जाऊन ताईला भेटायचं. ठेस लागली पायपायला, डायरेक्ट ताईच्या गळ्यात. अच्छा, क्या बात. ताईच्या गळ्यातच ताई मी आलो. तर तो रोलच चांगला झाला, म्हणजे तो एकदम म्हणजे तसं स्क्रिप्ट मध्ये नसताना सुद्धा तो रोल झाला रोल झाला. आणि तो इन्स्टंट चांगला झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात केली सामाजिक नाटकाची. गणेश शिर्लेकर जे मुंबईचे लेखक आहे, ओके ओके. त्यांचे पूर्ण नाटक आम्ही सादर केले. हा, खूप दरवर्षी चांगले रायटिंग सामाजिक नाटक. जिवाळा, मास्तर, रक्ताचा टिळा, देव आत्मा, कर्दनकाळ, स्वामिनी मी तुझ्या मंदिरी. क्या बात. ही नाटकांची लिस्ट माझ्या नाव. स्वामिनी मंदिरी या नाटकामध्ये दिलावर शेख इथं बसलेले आहेत. त्यांनी लेडीजचं उत्कृष्ट रोल केलेलं आहे. कोण कोण. दिलावर टेलर. क्या बात यार, ही नाही मला माहित. त्यांचं नाव होतं सविता. क्या बात. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मग त्यांच्यानंतर सांगीमधले सदाशिव चव्हाण अच्छा. यांनी एक नाटक लिहिलं, पारद्याची पोट. आयुष्यपत, क्या टायटल आहे यार, देखो गजब. सोपानराव डायरेक्टर होते त्यांचे. सोपानराव शिवाय तर नाटकाला पर्यायच नाही येलदरीमध्ये नव्हताच. यार हर एक पॉइंट के बाद सोपानराव जी का और मानिकराव जी का नाम है. मिस यू यार सोपानराव अंकल. मग त्यांनी ते पोरद्याची पोर नाटक सादर केलं, लिखाण करून स्वतः रायटर डायरेक्टर. मग आमच्या मनामध्ये थोडंसं खटकलं का आपण का लिहू शकत नाही. अच्छा, मग तुम्ही लिहायला लागले. तर मग एक मराठी नाटक लिहिलं, कुठलं नाटक. चुकलेली पाऊल वाट. अच्छा, चुकलेले. तुम्ही लिहिलेलं नाटक. हां, तर आम्हाला एकच प्रयोगाची संधी भेटली होती इटोलीला. ते बी आमचे लेडीज कलाकार अकोल्याहून आले होते. उशीर झालं, अर्ध नाटक झालं, बंद झालं. अरे वा. त्याच्यानंतर मग दहेजचे लुटेरे केले भोगावला. हा, दह्याचे लुटेरेला मी होतो. तालुक्यामध्ये हिंदी नाटक आजपर्यंत कोणी सादर केलं नाही. क्या बात. हा, दहेजचे लुटेरे म्हणून हुंडा बळीवर आधारित एक नाटक मी हे केलं होतं. लिहिलेलं लिखित मी त्याचा मी भोगावला आम्ही नाटक सादर केलं आणि दुसऱ्या दिवशी तेच नाटक बामणीला होतं. गाडी नाही म्हणून आमचा पूर्ण कलाकार संच मी पायी निघालो क्या बात. बामणीपर्यंत. तेवढं सगळं घेऊन. आणि माझी तब्येत ठीक नाही, मला टायफॉइड झालं त्यावेळेस. हा. आणि इतकं भयानक नाटक झालं. गौतम घनसावत डाकूचा रोल होतं आणि त्या नाटकामध्ये तुम्ही पण होते. करेक्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, दहेज की लुटेरे या नाटकाचा किस्सा असा आहे की म्हणजे आम्ही नाटकं फक्त मराठी डायलॉग्स, सगळे डायलॉग मराठी बोलायचे आणि मराठीमध्येच करायचं. आता हिंदी फक्त सिनेमामध्येच ऐकलेली नाही का. तर कैसे यार वो ड्रामा हिंदी में कैसे लगेगा. अब वो नाटक नहीं बोल सकते, उसको ड्रामा या फिर एक स्किट हो गया. उसमें मेरा दोस्त समद ने बहुत अच्छी एक्टिंग की थी. आज वो समद को काफ़ी 4 दिन से मैं भी ट्राई कर रहा हूँ, पता नहीं बहुत ज़्यादा बिजी है वो, आ नहीं पाया, बट समद भी था उसमें. त्याच्यामध्ये एक असं सीन होतं की जे गंगा म्हणून डाकू होता, तो श्रीमंताला लुटून गरिबाची मदत करत होता. अच्छा. आणि तो डाकू स्टेजवर आला की सर्वांची अशी होत होती. आणि असाच एक सीन होता की सोन समोर होता आणि तो डाकू आला की यांनी ऑटोमॅटिक असा सीन तिथं सादर केलं, एकदम लघवी. ॲक्च्युली लघवी म्हणजे ते कशी त्याने arrangement ते सांगतो तुम्हाला. काय होतं की त्यांनी सांगितलं की तुला त्या डाकूला बघून घाबरायचंय आणि लोकांना दिसली पाहिजे की तुझी लघवी निघाली. आता लघवी दिसायला सिनेमामध्ये क्लोज शॉट लावता येतात ना, की बाबा तुझी पॅन्ट ओली झाली, पण अशी धार दिसली पाहिजे. काय करशील सांग. तर मग मी काय केलं, त्यावेळेस ती सिरीज सलाईनची पाईप असायची ट्यूब. तर तिला काय केलं, ती भरली आणि खिशात ठेवली आणि छोटासा पाईप असा बाजूला काढला आणि त्याला प्रेशर दिलं की ते उघडलं. त्याला पाहिल्यानंतर करून मी दाबलं की ती सगळी लघवी. ते लोक पार म्हणजे एवढे हसले ना. तो एक शॉट मला आठवतो. आणि ते डिरेक्टर यांनी ते नाटक केलेलं खूप मस्त आणि अभिमान वाटतो मला की आज मी अमतुल्ला सरांसोबत उभा आहे. त्यांनी माझ्याकडनं असं काही करून घेतलेलं. गौतम घनसावत एकदम बेस्ट त्याने उत्कृष्ट भूमिका निभावली होती. ते स्टेजवर आलं की समोरची लहान मंडळी मागं पळत होती. एवढा म्हणजे खुंकार, ती फरशी कुराड काहीतरी असे. मी आता पुढं बाबूसाठी बोलणार आहे. आणि त्याच्यानंतर आमचे इटळराव चव्हाण, मधु काळे, खैर पठाण, अशोक भालेराव कॉमेडियन जोडी. आणि अति महत्त्वाचं म्हणजे पूर्ण नाटकाची प्रॉम्प्टिंगची जी जिम्मेदारी असते ना, ते आमची आतापर्यंत शेवटपर्यंत सांभाळली होती. श्रीधर जायबाय, ज्ञानबा जायबाय, उमेश स्वामी आणि वसंत बल्लाळ म्हणून होते. आश्रफ पण करायचा. हां, अशरफ आमच्या पिरियडमध्ये नव्हता. वसंत बल्लाळ म्हणून होते एक. बल्लाळ काका. हां, बल्लाळ काका. ते पण प्रॉम्प्टिंग करायचे. पण सर्वात जास्त सहकार्य हा. बेंच खाली लपून
प्रॉम्प्टिंग अशी माईक मध्ये ऐकू देणार मित्रांनो नाही, मित्रांनो अशी प्रॉम्प्टिंग केली एक होती सेकंद, श्रीधर एक साहेब सेकंद, एक सेकंद. मित्रांनो प्रॉम्प्टिंग म्हणजे काय असतं? प्रॉम्प्टिंग हा प्रकार आता नाट्यशास्त्रातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण मी Touching. आज दर्शक म्हणून तुम्हाला सांगतो. प्रॉम्प्टिंग हा एक प्रकार काय असतो? समोरच्या बॉक्समध्ये तो प्रॉम्प्टर बसलेला असतो, त्याच्याकडे ती नाटकाची पूर्ण कहाणी म्हणजे पुस्तक जे ते बोलणार ते डायलॉग जे असतात ते डायलॉग पूर्ण त्यामध्ये असतात आणि मग तो काय करतो ना की डायलॉग जसं जसं नाटक चालत असतं तसं तो फास्ट रीड करत असतो आणि कलाकार कुठं चकला की तो तसा थांबला की तो सांगतो अरे तू इथं बोल असा बोल, म्हणजे तो त्याच्याकडे लक्ष केलं की त्याला हां असं आठवतं की पुढचा डायलॉग मला हा असा उचलायचा होता, लगेच तो उचलतो. म्हणजे त्यांचं चुकणार नाही यासाठी तो प्रॉम्प्टर असायचा. म्हणजे आता प्रॉम्प्टिंग करणं थोडक्यात मी त्याचं विश्लेषण केलं. सर शेवटचं मी सांगू इच्छितो, सर्व माझी ज्येष्ठ मंडळी, कलावंत मंडळी, आमचे अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहे. आता या सर्व लोकांना तर मी आधी याच्यानंतर एकत्रित कधी पाहणार की नाही हे सांगता येणार नाही, तरी पण मी एक छोटंसं किशोर कुमारचं गीत आहे त्याचे 2 शब्द सांगतो. बोला बोला. थँक्यू. छोटी सी ये दुनिया पहचाने रास्ते है, छोटी सी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कहीं तो मिलेंगे, कभी तो मिलोगे, तो पूछेंगे हाल. क्या बात आहे, जोरदार टाळ्या, जोरदार. ओके, थँक्यू सो मच. शुक्रिया, धन्यवाद. मित्रांनो आजचा हा भाग आशा करतो तुम्हाला खूप आवडला असावा. आज आपण एक आठवणच्या या भागात अभिमन्यू लाटे, खैर मोहम्मद पठाण, अशोक भाले आणि अमतुल्ला यांना भेटलो आहे. एक आठवणच्या ज्येष्ठ कलावंत सिरीजला प्रायोजक केलं आहे MD इद्रिस भाई यांनी. MD इद्रिस भाई यांचे एक आठवण तर्फे मनापासून धन्यवाद. दोस्तों प्लीज एक आठवण को आर्थिक सहायता करें. इस नंबर पर फोन पे या गूगल पे कर सकते हैं. उम्मीद करता हूँ ये एपिसोड आपको अच्छा लगा हो. अगले एपिसोड में फिर बाकी धुरंधर कलाकारों से मिलते हैं. तब तक के लिए देखते रहिए एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. थैंक यू सो मच.